माया, टिफिन रेडी आहे का माझा? हो हो, टिफिनच भरते, रेडी आहे. लवकर माया, आज सुद्धा उशीर झाला आहे यार. म्हणूनच सांगते लवकर उठत जा, म्हणजे लवकर रेडी व्हाल. टिफिन रेडी आहे, बॅग मध्ये ठेवलाय, लवकर आवरा. बस बस, झालंच. आज ट्रेन नाही मिस झाली पाहिजे यार. चल माया, मी येतो हा. अनुराग, आज तरी लवकर या हा, प्लीज. हा माया, बोल. हा अनुराग, येताना 2 किलो कांदे घेऊन या हा. कुठे आहेत तुम्ही? अजून ऑफिस मध्येच आहे यार. काय यार, अजून ऑफिस मध्ये वाजले किती? आज पण लेट. चल ठेवतो, बाय. इथे माझेच झालेत वांदे, आता कसे काय नेऊ कांदे? काय चाललंय तुमचं अनुराग? रोज उशिरा, घराकडे लक्ष आहे की नाही? अरे मी काय मजा मारायला जातो का बाहेर? काम करायला जातो ना. की जबाबदारीपासून पळताय तुम्ही? बस झालं माया, मला सुद्धा त्रास होतो. काय रे अनुराग, तुझ्या बायकोला शिस्त आहे की नाही? आता काय झालं आई? माझ्या बरोबर अशीच वागते, तुझ्या बरोबर पण अशीच वागते. काय होई, कशाला लेखाचे कान धरताय? बोलू नाही तर काय करू? मी एकटीच सहन करायचा? बस, काय तुमच्या दोघींची कटकट नुसती. तिकडे ऑफिस मध्ये, तिकडे कामाची कटकट, इथे तुमच्या दोघींची कटकट. कंटाळा आलाय मला ह्या सगळ्याचा. तुमच्या दोघींमुळे आहे ना, घरात याचंच मन करत नाही. काय कटकट आहे यार. तिकडे ऑफिस मध्ये त्या कामाची कटकट, तिकडे घरी आल्यावर ह्या दोघींची कटकट. आपण दोघी नुसत्या भांडत असतात. ऑफिस मध्ये तिकडे कामाचा त्रास, घरी आल्यावर इकडे असं वाटतं 2 क्षण सुखाचे जगेन. इकडे या दोघींची भांडणं नुसते असतात. नकोसं झालंय सगळं. कधी कधी असं वाटतं संपून घ्यावं स्वतःला. शिट यार, काय हे माझं आयुष्य, कधी सुधरेल हे सगळं? खरंच नकोसं झालंय सगळं, नकोसं झालंय. कुठेच काय मोटिवेशन नाही, नाही ऑफिस कडून काय मोटिवेशन आहे, नाही घरी आल्यावर घरचे काय मोटिवेट करत. पूर्ण डिमोटिवेट झालं आयुष्य. काय करू आता अशा वेळेस? काय आयुष्य आहे यार माझं. किती सहन करू, किती समजदारीने वागू, काय करू आता पुढे, काहीच समजत नाही. जातो घरी, बघतो काय. खूप उशीर पण झालाय.
घरी जाऊन परत तीच कटकट. घरी जायचं पण मन करत नाही. काय झालं? भेटली मनाला शांती? हे असं करून ना तुम्ही तुमच्या जबाबदारीपासून लांब पडताय, समजलं ना? मी आता घरी येऊ की नको येऊ? बाबासाहेब, माझ्या आयुष्यात नक्की काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. पुढील आयुष्यात काय करावं मला काहीच समजत नाहीये. अनुराग, ए अनुराग, थांबलास का? की थांबला गेलास? हरलास की हार मानलीस? की प्रयत्न करणंच सोडून दिलंस? तुला तर माहितीच असेल, माझं आयुष्य सुरुवातीलाच नाकारलं गेलं होतं. ना अधिकार, ना सन्मान, ना समानता. पण एक गोष्ट होती जिला कोणी थांबवू शकलं नाही, माझी जिद्द. मला वर्गात बसू दिलं जात नाही म्हणून मी शिक्षण सोडलं नाही, मी शिक्षण जिंकलं. लोकांनी माझ्यावर मर्यादा घातल्या पण मी माझं स्वप्न अमर्याद ठेवलं. तू अडचणींना कारण बनवतोयस, मी अडचणींनाच शस्त्र बनवलं. दया मागणारे कधीच इतिहास घडवत नाहीत, इतिहास घडवतात ते जे स्वतःसाठी उभे राहतात. तुझं आयुष्य बदलायला कोणीतरी येणार नाही, तुलाच उभं राहावं लागेल. तुझ्या संघर्षाची लाज बाळगू नकोस, कारण हाच संघर्ष तुझी ओळख बनणार आहे. मग मी काय करू बाबासाहेब? शिका, कारण ज्ञानाशिवाय स्वतंत्र नाही. संघटित व्हा, कारण एकट्याचा आवाज दाबला जातो. संघर्ष करा, कारण बदल दिला जात नाही, तो घडवावा लागतो. चल उठ अनुराग, तुझं आयुष्य अजून संपलेलं नाहीये. हे फक्त एक पान आहे, पूर्ण कथा नाही. अरे स्वतःच्या पर्सनल प्रॉब्लेमचा इतका मोठा इश्यू करून घेतोयस तू स्वतःच्या डोक्यावर. अरे मग माझ्यासारख्याने तेव्हा काय केलं पाहिजे होतं? जर मी स्वतःचा विचार केला असता तर हा समाज आज घडला असता का? हा देश आज घडला असता का? स्वतःच्या एका छोट्याशा प्रॉब्लेमने तू इतका खचून गेलायस की म्हणतोयस मी हारलोय, मला स्वतःला संपवावंसं वाटतंय. अरे काय बोलू तरी काय मी तुला? वाचतोस ना मला? समजून घेतोस ना मला? अरे अनुराग, तुझ्या दोन्ही मनगटांमध्ये शिवबांची ताकद आहे. तुझ्या हृदयामध्ये
बुद्धांची करुणा आहे. तुझ्या डोक्यामध्ये स्वतः मी भीमराव आहे. अरे तुला कसली कशाची चिंता? कोणत्याही अडचणीतून बाहेर येऊ शकतोस. लक्षात ठेव, अजून काहीही संपलेलं नाहीये. बदल घडव आणि जिंकून दाखव हे आयुष्य. मी हमेशा सांगत आलेलो आहे, 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. लक्षात ठेव, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. इतरांच्यातले दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातले सद्गुण शोधा. तिरस्कार माणसाचा नाश करतो. द्वेषाला सहानुभूतीने जिंका. बर्फाच्या राशी उन्हाने वितळतात, तशाच अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात. बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका. शिक्षण हे जितके पुरुषांसाठी आवश्यक आहे, तितकेच ते स्त्रियांसाठी सुद्धा गरजेचे आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच सांगतो, शिका. कारण कोणतीही गोष्ट शिकल्याशिवाय त्या गोष्टीचे ज्ञान मिळत नाही. संघटित व्हा, कारण एकमेकांच्या सहाय्यानेच नवी क्रांती घडवता येते. आणि संघर्ष करा, कारण संघर्ष करूनच आपली परिस्थिती बदलता येते. उठ अनुराग, बघ, ही सुंदर अशी नवी पहाट तुझी वाट बघत आहे. थकलेल्या जीवाला नवी दिशा मिळाली. बाबासाहेबांची वाणी काळजात भिनली. संघर्ष हाच माझ्या यशाचा आधार. पाहतोय आता मी स्वप्न साकार. नवी पहाट झाली, नवा अध्याय सुरू. हो, नवी पहाट झाली, चला ज्ञानाकडे परतू. थँक्यू सो मच बाबासाहेब, तुम्ही माझे डोळे उघडलेत. आज माझ्या आयुष्यामध्ये एक नवी पहाट झाली. तुमच्या प्रेरणादायी शब्दांमुळे आज मला आयुष्य जगायला एक नवी दिशा मिळाली. खूप खूप धन्यवाद बाबासाहेब. मला मिळालेली ही शिकवण मी आता पुढील आयुष्यात कधीही विसरणार नाही. माया, काय बनवतेस आज? काय बनवतेस म्हणजे? जे बनवते ते गपचूप खायचं. ओके, चल मी आंघोळीला जातो. माया, आई कुठे गेली आहे? आई खाली राऊंड मारायला गेल्या. अच्छा, चल, मी आंघोळीला जातो. अनुराग, टिफिन रेडी आहे. तुमचं आवरलं का? हो हो, झालं, आलोच. सगळं काही आज वेळेत झालंय. अरे वा, आज सगळं काही वेळेत आवरलं. हा, असंच लवकर उठायचं म्हणून सगळं वेळेत होतं. हा, शिवली ना? चल, येतो मी मग. बाय. आज तरी संध्याकाळी लवकर या. हा, मी वाट. हा, मी प्रयत्न करतो. चल, बाय बाय. सकाळी सगळं लवकर आवरलं आणि रात्री यायला मात्र उशीरच. काय करणार यार, आपण आपलं वागणं बदलवू शकतो, कामाचा टायमिंग काय बदलवू शकत नाही.
ठीक आहे, पण थोडा लवकर येत जा. हा नक्कीच. काय अनुराग, कसा गेला आजचा दिवस? आज मस्त दिवस होता. तुझा? आम्ही आई आणि आम्ही मार्केटला गेलो. आई थकल्या, झोपल्या. आई लवकर झोपली मग आज. लवकर झोपल्या आई. किती मस्त वाटतं ना माया, आपण असे हसत खेळत बोलत असतो. आणि हेच तर हवंय. आज एकदम शहाण्या मालासारखं वाटतंय. हा. अरे काय सांगू तुला, सांगायचंच विसरलो. काल रात्री माझ्या स्वप्नामध्ये चक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेले. अरे बा, चक्क बाबासाहेब तुमच्याशी बोलले? हा ना. वाव, किती भाग्याची गोष्ट आहे. खरंच. किती छान अनुभूती मिळाली तुम्हाला, माहितीये का? हो ना. खरंच ना माया, कधी कधी आपण बाबासाहेबांची शिकवण विसरूनच जातो आणि आपला स्वतःवरचा संयम गमावतो. आपल्या आजूबाजूला कोणी कसंही वागलं ना, तरी आपण मात्र आपला संयम कधी गमवायचा नाही. कारण कोणीतरी समजूतदारीने वागलंच पाहिजे ना, त्याच्यामुळे ना वाद पुढे वाढत नाही. खरंच ना. मला काल बाबासाहेबांनी हीच तर गोष्ट शिकवली. थँक्यू बाबासाहेब, आम्हाला जगण्याची नवी दिशा मिळाली. ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती, तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती. एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती, तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती. अंधार दूर तो पळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे.